मुंबईसह पालघरसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। पुढच्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। शनिवार आणि रविवार मुसळधार पाऊस पडेल असंच सांगितलं गेलं होतं। हवामान विभागाने तसा अंदाजच वर्तवलेला होता। मुंबईला पुढचे 36 तास फार महत्त्वाचे आहेत। मुंबई, पालघर आणि ठाणे उपनगर या सगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पावसाचा जोर पुढचे 36 तास वाढणार आहे। बातमी खोपोलीतून आहे। खोपोलीतल्या प्रसिद्ध झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये काही नागरिक अडकले होते। अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात यश आलेलं आहे। विहारी ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता दोरीच्या सहाय्याने अडकलेल्या पर्यटकांची सुटका केलेली आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये झेनिथ धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतो। मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं निसर्गाचा आनंद घेण्याकरता येत असतात। पण अनेक वेळा खोपोली पोलिसांनी झेनिथ धबधब्यावर जाण्याकरता पर्यटकांना बंदी घातलेली आहे। तरी सुद्धा धबधबा सुरू झाला आणि पाणी प्रवाहित असलं, लोक धबधब्यापर्यंत पोहोचतात। पण प्रचंड पाऊस होता काल, त्यामुळे काही प्रवासी अडकलेले होते, काही पर्यटक अडकलेले होते। त्यांची ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केलेली आहे। खारघर इथल्या धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा या धबधब्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये वाहून गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। काल आणि आज म्हणजे शुक्रवार आणि शनिवार अशा 2 दिवसांमध्ये या दुर्घटना घडलेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, पण अद्याप दोघांचाही शोध लागलेला नाहीये। तळोजा इथले रहिवासी असलेले मोहम्मद मुबशीर मोहम्मद शहीद, ज्यांचं वय आहे 20 वर्ष, हे पांडवकडा परिसरामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले आहेत। तर दुसरा सांताक्रूज मुंबई कलिना या भागात राहणारा रहिवासी आहे शेन्नॉन गॅस्पर किनी, 19 वर्षाचा हा तरुण आहे। धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये तो वाहून गेल्याची माहिती आहे। शुक्रवार आणि शनिवार मधल्या या घटना आहेत, या दोघांचाही शोध घेतला जातोय। कोकणाला घाटमाथ्याच्या जोडणीसाठी मार्गावरचा आंबेनाळी हा प्रमुख घाट आहे। पण सततच्या मुसळधार पावसामुळे या आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 7 जुलैपर्यंत या घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रशासनाने मॉन्सून पूर्वी घाट दुरुस्तीचं काम का केलं नाही असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान प्रशासनाने कोकणातून पुणे आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी माणगाव ताम्हिणी घाट तसंच पोलादपूर सातारा या पर्यायी मार्गाचा वापर करा अशा सक्त सूचना केल्या आहेत। आंबेनळी घाटात दरड कोसळले तर आम्हाला 8 तास लाईनला उभं राहायला लागतं रस्त्यात ट्रॅफिक मध्ये, आणि वळसा म्हणून आम्हाला पुन्हा जायला लागतो। काय करायला पाहिजे? तर यासाठी सरकारने काहीतरी आमची व्यवस्था करायला पाहिजे ना। यात आमच्या जनतेचं मरण आहे। रस्ते नीट करा। हा, रस्ते नीट करा पाहिजे। रस्ता एकदम खराब आहे, सगळं खराब आहे। पूर्ण रस्त्याने खड्डे पडलेले आहेत। आम्हाला गाडीला जाताना कुठे गाडी खड्ड्यात आपटतोय, काय करतोय, असं ऍक्सिडेंट होण्याची किती ऍक्सिडेंट झाले आता रस्त्याला। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटामध्ये पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होत असल्याचं बघायला मिळत आहे। तसंच घाटातील रस्त्याचे कठडेही तुटलेले आहेत। त्यामुळे वाहन चालकांनी या घाटातून प्रवास करताना अधिक सावधपणे वाहन चालवण्याची आवश्यकता आहे। खरं तर हा घाट पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलंय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात। या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कठड्यांची डागडुजी करण्याची मागणी केली जाते। रघुवीर घाटातील परिस्थितीविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा प्रमुख घाट म्हणजे खेड मधला रघुवीर घाट। या घाटामध्ये आज परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी वाहन चालवणं
हा एक मोठा धोका पत्करण्यासारखा आहे, कारण हा रस्ता जो आहे हा पूर्णपणे दरीच्या बाजूने खचला आहे आणि दरीकडच्या बाजूचा रस्ता आपण जर पाहिलं तर एक 3 ते 4 फुटांनी दरीकडच्या बाजूला सरकला आहे. त्याचबरोबर दुसरा धोका म्हणजे या ठिकाणी होणारी भूस्खलन हे नेहमीच चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे साईट पट्ट्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाहीयेत आणि संरक्षण कठडे यांचा मोठा अभाव या ठिकाणी आहे. घाटाचे जे जुने संरक्षण कठडे आहेत त्यानंतर नवीन संरक्षण कठडे या ठिकाणी जे आहेत हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, दरीत कोसळलेले आहेत आणि प्रचंड धुकं या ठिकाणी असतं. या प्रचंड धुक्यामधून गाडी चालवणं आणि जराशी सुद्धा एक चूक ही या ठिकाणी वाहन चालकाच्या आणि प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. आपल्यासोबत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे या ठिकाणी नेते आहेत. मला सांगा, हा घाट कोकणातल्या पर्यटनाचं प्रमुख आकर्षण आहे, परंतु मोठ्या प्रमाणात तो असुरक्षित आहे. काय सांगाल थोडक्यात? बघा, आपण पाहत असाल हा रघुवीर घाट आहे आणि हा रघुवीर घाट आपण पर्यटन दृष्ट्या खूप त्याचं मोठं स्थान आहे. मागच्या आम्ही एका भेटीमध्ये इथल्या तापोळ्याच्या केबल ब्रिजला आम्ही भेट दिली. त्यावेळेला आम्ही याच रस्त्याने गेलो 1 महिन्यापूर्वी आणि आज 1 महिन्याने पावसाळ्यानंतर ह्या आपण घाटाची परिस्थिती पाहत असाल तर अशी अतिशय धोकादायक आणि डेंजर परिस्थितीमध्ये आहे. कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा प्रमुख घाट आहे, परंतु या घाटाच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. लाखो पर्यटक हे वर्षा पर्यटनासाठी या ठिकाणी येतात, मात्र आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी.